नमस्कार मित्रांनो, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास शासनाने आर्थिक निधी मंजूर करण्याबाबत एक शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये किती निधी वितरित केल्या जाणार आहे या महामंडळाकरिता याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता व्यवस्थापकीय अनुदान 26 सहाय्यक अनुदाने वेतन मंजूर करण्याबाबत असा हा शासन निर्णय 19 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता आपण शासन निर्णयामध्ये बघूया। महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई या महामंडळास सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता वेतनावरील खर्च भागविण्याकरिता 36 सहाय्यक अनुदाने वेतन या लेखा शीर्षाखाली ₹6,72,00,000 इतका निधी वितरित करण्यास खालील अटीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे। योजनेतर निधीतील खर्चासाठी शासनाने ठरविलेले निर्बंध काटेकोरपणे अंमलात आणावेत। व्यवस्थापनावरील खर्च मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने कामकाजात सुसूत्रता आणावी। विविध बाबीवर खर्च केलेल्या रकमांची तपशीलवार माहिती, त्यावर केलेला खर्च याची सविस्तर माहिती शासनास सादर करावी। महामंडळाने कर्जाच्या वसुलीचे प्रमाण प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करावेत। कार्यालयीन खर्चात काटकसर करावी, असा हा शासन निर्णय आहे। जर तुम्हाला तो सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तरपणे वाचू शकता। आता हा तुम्हाला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद।